तर विशेष बक्षीस होतीच, परंतु प्रेक्षक राज्याला अगदी सलग 4 दिवस जेवणाची उत्तम सोय होती. निश्चितपणे खेळाडूंना आम्ही विनंती करतोय, ज्या खेळाडूंना KPL मध्ये या ठिकाणी खेळायचं आहे त्यांना विनंती आहे, आपण अगदी या 2 दिवसामध्ये एक लिंक येईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्या लिंक मध्ये जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. तीन षटकांचा सामना असेल. पंच दोन्ही संघांना आम्ही सूचना करतोय. आणि 18 तारखेला अर्थात 18 जानेवारीला पहा ऑक्शन सोहळा पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला आतुरता लागली आहे, प्रत्येक खेळाडूला आतुरता लागली आहे, कारण दिवसभर वर्षभर केलेले पोचपावती त्यांना कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. कारण त्यांचा वर्षभराचा प्रवास, त्यांच्यावरती संघ मालकांची असलेली नजर, याच्यावरून त्यांची गुणवत्ता स्पष्ट होणार आहे. कळंबोली प्रीमियर लीग 2026चा थरार मित्रांनो येणाऱ्या 23, 24, 25 जानेवारीला याच मैदानावरती रंगणार आहे. येणाऱ्या 18 तारखेला ऑक्शन सोहळा निश्चितपणे पाहायला मिळेल. तत्पूर्वी मी खेळाडूंना विनंती करेल, ज्यांना या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी निश्चितपणे अक्षय सोरदे असतील, अरविंदजी ढेकळे असतील, सौरभजी मोठे असतील, PTCची सर्व कमिटी असेल, संदीपजी धुबे असतील, यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट मैदानाकडे जाऊया. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत, ग्रँड फिनाले अर्थातच फायनलची लढत, चित्तथरारक हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. चेंडू या ठिकाणी टाकला गेला जातोय. गोलंदाज सागर दरेकर. काल तो या मॅच मध्ये नव्हता, या संघामध्ये नव्हता, परंतु पहा अकूट टप्प्याचा चेंडू बोलबाला राहिलाय. सागर दरेकर या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू. 1 शॉट. पंच प्रसाद तावरे आहेत, इथे कुणाचीही गय केली जाणार नाही. प्रसाद तावरे म्हटलं की या मैदानावरचा कॅमेरा, पूर्ण नजर या मैदानावरती आहे. एका धावेनं संघाचं खातं खुलं झालं आहे. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 कळंबोली या संघाला फलंदाजी करताना पाहतोय. अगदी वाऱ्याच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हॅप्पी भाई ए भाई क्या हुआ कैसे हुआ, अंधाधुर मारने की कोशिश कुछ भी नहीं, खाली हाथ विकेट कीपरों के दस्तानों में जाती हुई गेंद, रफ्तार के सौदागर हे सागर दरेकर. सागर दरेकरची चर्चा मित्रांनो होते निश्चितपणे. आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने नटराज मुद्रा, चेंडू गेला सीमा रेषा पार, बाबा पतंजली चौकार. चौकार आलाय, निखळ मनोरंजन केलं जात आहे. निश्चितपणे संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या झाली 5. राहुल द्रविड जर्सी क्रमांक 5, हाताची बोटे 5, पांडव 5, पहा धावसंख्या देखील 5. पहिलं षटक चालू असताना सागर दरेकर, चर्चा होते या खेळाडूची. हप्पी सिंग पुन्हा एकदा आपल्याला पहा, हप्पीचा फटका फसलाय काय बघायचं. प्रतीक ठाकूर चेंडूचा पाठलाग करतोय, जिथे सुरेश मोहिते आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. 0 गडीपात 7 धावा धावफलकावरती. सागर दरेकर आज जर पाहिलं पुणे विभागामध्ये सातत्यानं ग्रामीणच्या स्पर्धा खेळतो. मोठा बोलबाला राहिला, ॲज अ आयकॉन म्हणून त्याची भूमिका सातत्यानं मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धामध्ये पाहतो. अगदी ओपनच्या स्पर्धा आहेत ना, तिथे देखील सागर दरेकरची वर्णी सातत्यानं पाहिली आहे. तो सागर दरेकर इंटर कॉलनी विभागातून खेळत असताना पॅडल स्वीप, क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. हप्पी सांगतोय आली लहर, केला केला कहर. हप्पीनं आता मात्र एक फाईट वातावरण टाईट करून सोडलाय, संघाला घेऊन जातोय. 0 गडीबाद 11च्या घरामध्ये. हप्पी ज्याचं नाव आहे हप्पी, तो करतोय संघाला हप्पी. या अगोदरच्या सामन्यामध्ये 43वा, याही सामन्यामध्ये अगदी स्वतःच्या चंबू मधूनच सेट होऊन आलाय की काय.
आल्याबरोबर या मैदानावरती सागर दरेकर वरती करतोय तो आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. सागर दरेकर आपण पाहतोय एक चांगला चेंडू फेकला जिथे ट्रेमेंडस प्रतीक ठाकूर आपण पाहतोय. षटकांचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. 3 षटकांची लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत ग्रँड फिनाले. हृदयाची ठोके चुकवणारा सामना, चित्त थरारक सामना तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कारण मित्रांनो आयोजन करणं इतकं तर सोपं नाही आहे. अगदी समालोचन करत असताना विकी मी म्हणतो ना, एखाद्याच्या घरी सत्यनारायणची महापूजा जरी घालायची ना तर त्यालाच माहिती आहे त्या महापूजेला किती कष्ट घ्यावे लागतात. आणि आयोजकांनी आखली गेलेली संकल्पना, भरपूर मेहनत, भरपूर कष्ट या ठिकाणी घेतलेत आयोजक कपिलजी जामदाडे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. अर्थातच शिवस्वराज्य संघाचं कौतुक करावं एवढं कमी आहे. कोणत्याही गोष्टीची कमी इथे भासू दिली नाही आहे. विशेष कौतुक, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम निश्चितपणे पाहायला मिळतोय. मॅच प्रसाद तावरे, विक्रम पवार आपण लक्ष द्यायचंय. सातत्यानं तुम्ही खेळाडूंना सांगत राहा, या ठिकाणी अलर्ट करा, सूचना द्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती पाहतोय. स्वतः संघनायक आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा संघनायक, सरसेनापती, या संघाचा सरपंच, या संघाचा अध्यक्ष, अर्थातच आपण पाहतोय कॅप्टन कूल प्रतीक ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हप्पी सिंग आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. एकच धाव. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे, दोन्ही संघांना माहिती आहे. कारण लोकशाहीमध्ये एका मताला, जिथे आपण पाहतो शालेय शिक्षण घेत असताना एका गुणाला, आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. अगदी एक धाव त्यांना वाचवायची आहे, एक धाव बॅटिंग करणाऱ्या टीमला काढायची आहे. त्याच्यासाठी चाललेली ही धडपड आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहिली 0 गडी बाद 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 0 गडी बाद 13 प्रतीक ठाकूर आपण पाहतोय आणि मार्क वरती स्वतः संघनायक आहे. आता मात्र ट्रॅप रचला, झेल टिपलाय, संपला खेळ. सचिन कारवारचा पहिला झटका लागलाय. टीम स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 कळंबोली या संघाला. 1 तेरी तो 1 मेरी, 1 तुझी तर 1 माझी. चौकाराला तत्नंतर पाहायला विकेट पाहायला मिळते. 13 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे, जिथे प्रतीक ठाकूरनं कमबॅक केलंय. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 13 धावा. मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही आहे. पाठीमागच्या 2 स्पर्धांमध्ये फायनल पर्यंत संघ पोहोचतोय जरूर, परंतु फायनल पर्यंत जात नाहीये. हॅप्पी सिंग आपण पाहतो इवन स्टार मित्रमंडळाच्या वतीनं अनिल मंगेश शिंदे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार 5000, बॅक टू बॅक 3 चौकार 3000. पारितोषिक मात्र हॅप्पी साठी येतात. हॅप्पी आता मात्र या मान्यवरांना खुश करेल काय, त्याचा खेळ पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगला उच्च क्वालिटीचा उच्च दर्जेचा राहिलाय, परंतु एन मोक्याला अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचा खेळ कसा राहील. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 13 धावा. आता मात्र एकाला झाकावं आणि दुसऱ्याला उघडावं. एक घातक फलंदाज केला, दुसरा मैदानामध्ये आलाय, त्याचं नाव आहे फलंदाज साई मोहिते. साई मोहितेचा देखील खेळ खूप प्रभावित राहिलाय, तो देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. साई मोहिते स्ट्रेट ड्राइव, जिथे ट्रॅप रचलाय, जाळ्यामध्ये अडकला, मछली चाल में फसी. बॅक टू बॅक दुसरा मोठा हदरा टीम स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 कळंबोली या संघाला. होतय का शांतता पाहायला मिळते. प्रेक्षकांमध्ये देखील आपण पाहतोय शांतता शांतता शांतता. विशेषतः स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघाच्या चंबूमध्ये शांतता पाहायला मिळते. बॅट्समन तुम्ही तयार ठेवा. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 कळंबोली.
अंधाराचं जरूर आपण साम्राज्य पाहतोय. सायंकाळची ही वेळ आहे. तुर्तास 15 मिनिटानंतर तुम्हाला इथे पूर्ण अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळेल, कारण सूर्यकिरणाची ही शेवटची झलक आहे. आता मात्र अंकित मैदानावरती येत आहेत आणि या अंकितची झलक सबसे अलग असेल काय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना 2 गडी बाद 13, मी तर म्हणेल दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय. ते अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या संघानं आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघानं विचार विनिमय केला जातोय. विचारांची विचार साधना पाहायला मिळतीये. हॅप्पी सिंग नॉन स्ट्राईकला जो जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु अंकित रावत डावखुऱ्या प्रतीचे फलंदाज आहेत. गोलंदाज देखील डावखुऱ्या प्रतीचा आहे. नैसर्गिक दृष्ट्या अशा पद्धतीमध्ये अशा फलंदाजाचा फायदा होतो जरूर. यावेळी अंकित रावतला फायदा होईल काय. प्रतीक ठाकूर गोलंदाजीसाठी तयार होतोय. ट्रॅप रचलाय का सुरेश मोहिते बघायचं आहे. सूर्याची किरणे अडथळा निर्माण करतात. 2 धावा वसूल होत आहेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते. 2 गडी बाद 15 धावा. 2 गडी बाद 15. प्रतीक ठाकूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष पाफ विशेष लक्ष तुम्ही इन ऍक्शन मैदानावरती दिलं ना, तिथे क्षेत्ररक्षक उभा अमन लोहिया. याच अमनमुळे मी तर म्हणेल कालची मॅच जिंकली असावी. रिवा सी लगा तो आबाद नाही तो बर्बाद. अगदी तो प्रयत्न होता, काही मिळाला नाहीये. या चेंडूवरती मिळाला फक्त भोपळा. 0 धावा. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत. अंकित आपण पाहतोय प्रतीक ठाकूर. आता मात्र फटका तर चांगला सजवलाय. जिथे पाहायचं लॉकऑन क्षेत्र निवडलाय. सुरेश मोहिते चेंडूवरती येतात. फेकी बघायची. मोठी शिकार, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. अगदी अनमोक्याला अन मुव्हमेंटला हॅप्पीची विकेट निश्चितपणे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघासाठी घातक असेल. तीही सांघिक स्वरूपात आत्मबलिदान. अशा प्रकारची ज्यावेळेस विकेट जाते ना, त्यावेळेस त्या फलंदाजाला माहीत असतं ते दुःख. पहा रिप्ले ऍक्शन मध्ये देखील पाहू शकाल. प्रतीक ठाकूर चेंडू काय गॅदर करतात, तदनंतर एष्ट्या उद्ध्वस्त. 1च धाव मिळेल. संघाची एकूण रणसंख्या आपण पाहतोय 16 षटकातील चेंडू झालेत. ओव्हर संपले, षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.00 ची सरासरी राखली आहे. बघायचं आहे काय होईल. षटकांचा खेळ संपला. 2-16 धावांची गरज. प्रचंड गर्दी, तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. हे गर्दी प्रेक्षक वर्ग गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आणि या गर्दी प्रेक्षकांना मी निश्चितपणे मायक्रोफोनच्या माध्यमातून निश्चितपणे सांगेन की मित्रांनो, याच मैदानावरती जानेवारी महिन्यामध्ये अर्थातच 23, 24, 25, 26 जानेवारीला इथे क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच कळमुले प्रीमियर लीगला सुरुवात होते. या स्पर्धेमध्ये निश्चितपणे ज्या खेळाडूंना सहभाग नोंदवायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही विशेष सूचना देतोय. तुमच्यापर्यंत एक लिंक येईल. त्या लिंकद्वारे तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. अगदी आपण पाहिलं तिथे काय जर अडचण आली तर अरविंदजी असतील, अक्षय सरोदे असतील, संदीपजी दुबे असतील, तदनंतर आपण पाहिलं PTCची पूर्ण टीम असेल, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि निश्चितपणे त्यानंतर 18 जानेवारीला तो ऑक्शन सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. नाउ बॅक टू क्रिकेट. जागो देखील येतात, जागो देखील जात आहेत. झटका क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. बिकट अवस्था झाली आहे जरूर मित्रांनो. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा होत आहेत. आज आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ वेगळा इथे ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय.
4 गडी बाद 16 धावा पाहायला मिळत आहेत. अलॉंग द कारफीट एक धाव प्राप्त होते. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील चोरली आहे. बघा चोरी तुम्हाला चांगल्या कामा करता येणं गरजेचं. ती चोरी केली आहे. तब्बल 3 धावा. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची लाख मोलाची आहे. या 3 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर 19 धावा. कळंबोली प्रीमियर लीग या ठिकाणी चालू होत आहे. निश्चितपणे कोणत्या खेळाडूला तर काही अडचण आली फॉर्म भरताना तर निश्चितपणे तुम्ही हनुमान शेठ चौधर असतील, संदीपजी धुपे असतील यांच्याशी संपर्क साधू शकता. थेट तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. कोणत्या खेळाडूला अडचण येत असेल, कोणत्या संघाला या ठिकाणी खेळायचं आहे, कोणत्या संघ मालकाला आपला संघ नोंदवायचा आहे, अशा भरपूर काही त्रुटी असतील, काही अडचणी असतील तर थेट तुम्ही या व्यक्तिमत्वांशी संपर्क करू शकता. खेळाडूंसाठी तर मनोरंजन आहेच, क्रीडा रसिकांसाठी तर मनोरंजन तर आहेच, परंतु खमंग मेजवानी देखील आहे. कारण क्रीडा रसिकांनो तुमच्यासाठी याच मैदानावरती तब्बल चक्क 4 दिवस व्हेज नॉनव्हेज अगदी स्नेह भोजनाचं नियोजन देखील अगदी मनसोक्त करण्यात येणार आहे. त्याच्यामुळेच आज आपण पाहतोय कळंबोली टेनिस क्रिकेटचे विश्व एक उंच पटलावरती जाताना पाहायला मिळत आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होते. 4 गडी बाद 21 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 3 शेवटचं अंतिम षटक स्लॉक षटक. प्रेक्षक या ठिकाणी प्रेक्षक जरूर पाहायला मिळतात. प्रेक्षकाची तुफान गर्दी, जबरदस्त गर्दी पाहायला मिळते. हीच खऱ्या अर्थानं पोच पावती आहे. कारण समालोचन करत असताना आम्ही म्हणतो ना, अगदी बागेमध्ये फुलं नसतील तर त्या बागेला सौंदर्य नाहीये. शाळेमध्ये तर विद्यार्थी येत नसतील तर त्या शाळेला देखील सौंदर्य येत नाहीये. आणि एखाद्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जर प्रेक्षक राजा येत नसेल ना तर क्रिकेट स्पर्धेला देखील सौंदर्य नाहीये. आज जर पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून अखेर आपण पाहतोय 15,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. कालचा रेकॉर्ड आज मी म्हणेल मोडलाय. काल 10,000हून जास्त लोक पाहत होती. आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही व्ह्यूअरची संख्या तर पाहिले ना मित्रांनो, 14,389. केवळ 9 तास 19 सेकंदामध्ये एवढ्या लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. खऱ्या अर्थानं या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. थोडीशी खराब या ठिकाणी आपल्याला कामगिरी पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. मी तर म्हणेल बॅकफुटवरती ढकललाय. जिथे 5 गडी बाद 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. केपीएल पूर्णपणे सर्वांना या ठिकाणी केपीएल वरती सर्वांच्या नजरा आहे. चर्चा देखील त्या पर्वाची होणार. आवाजी घुमणार, खेळाडू देखील घुमणार. ही स्पर्धा 23, 24, 25, 26 जानेवारीला येते. प्रत्येकाला उत्कंठा लागली आहे. कधीची एकदाची ती स्पर्धा चालू होती आहे. कौतुक करावा लागेल. मी तर खऱ्या अर्थानं म्हणेल कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं सातत्यानं या मैदानावरच्या खेळाडूंना एक वेगळा व्यासपीठ मिळावा, एका वेगळ्या उंचीवरती हे खेळाडू जावेत, त्याच्यासाठी या आखला गेलेला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं हनुमान शेठ चौधरी यांचं मी कौतुक करेल. दिनकरजी पोपेट असतील, विजयदादा खानावकर असतील, या सर्वांचं, या त्रिकुटांचं, कारण या त्रिकुटांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही कळंबोली प्रीमियर लीग आपण पाहतो. भरघोस अशी बक्षिसं व तिथे तुम्ही 2 व्हीलर बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्ट्स बायसिकल पाहायला मिळते. अगदी लकी ड्रॉ देखील प्रेक्षकांसाठी पाहायला मिळतो. अगदी अँड्रॉइड मोबाईल देखील आपल्याला पाहायला मिळतात. एवढ्या सारवी आयवा कॅश देखील त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अशा सर्व गोष्टी एका स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी देखील आणि क्रीडा रसिकांसाठी देखील पाहायला मिळत आहेत. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं. पहिल्या पूर्वार्धामध्ये अर्थात 3 षटकामागे धावा उभारल्यात. बॅटिंग करणारे अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघानं 23-24 धावांचं एक माफक आव्हान. 24 धावा या तुम्हाला कंपल्सरी काढायच्या आहेत. विसरू नका मित्रांनो, याच मैदानावरती मॅच बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. मॅच बॉल
बघा 23 धावा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये 2 ऍड होतील स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाच्या कोट्यामध्ये, कारण या संघाला पॅनल्टी आहे 2 धावांची, म्हणजे किंबहुना 23 अधिक 2 25 26 धावांचं कंपल्सरी चेसिंग असेल या टीमला. 18 चेंडू मागे 26 धावा, 18 चेंडू 26 धावा. मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे, पहा नीट, रहा एक पाऊल पुढे. स्वराज्य चषक 2025 मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. तर चला या ठिकाणी लवकर या. 26 धावांचा विकी पाठलाग करायचा. 23 धावा बॅटिंग करत असताना जमवल्यात, 2 धावा ऍड होतात, 25 म्हणजे 26 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. आता निश्चितपणे आपण कळंबोली प्रीमियर लीगची या ठिकाणी चर्चा करतो विकी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 व्हीलर बाईक या ठिकाणी देणार आहोत, स्पोर्ट्स बायसिकल देणार आहोत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आयवा कॅश देखील क्रीडा रसिकांना देणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये 12 संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. 12 या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर निश्चितपणे व्यासपीठावरती आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेच्या कार्यसम्राट, माजी नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती माजी सभापती सो मोनिका ताई प्रकाश महानवर मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. शब्द सुमनांच्या माध्यमातून ताईंचं, बहिणींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रकाश महानवर, राजपत्रित अधिकारी यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो येणाऱ्या 23, 24, 25, 26ला या ठिकाणी KPL पर्व चालू होते, त्याची लिंक देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोडण्यात आलेली आहे. तुम्ही निश्चितपणे हनुमंतशेठ चौधरी साहेब यांच्याशी संपर्क करू शकता. संदीपजी दुबे असतील, जर का तुम्हाला काही अडचणी असतील, त्रुटी असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. भरपूर अशी बक्षिसं आहेत, खमंग मेजवानी निश्चितपणे असेल. तर निश्चितपणे या 26 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होतोय बदल. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे, पहा नीट, राहा एक पाऊल पुढे. स्वराज्य चषक 2025. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र सागर दरेकर शक्ती प्रदर्शन करतोय. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मोनिकाताई मानवर आणि खऱ्या अर्थाने एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि राजपत्रित अधिकारी आपण पाहिलं तर प्रकाशदादा मानवर यांचं इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं स्वागत इथे केलं जाते. पहिल्या बॉलवरती बॉल सीमा रेखा पार, चौकार आलाय. सागरच्या बॅटमधनं रिव्हर्स स्वाईपचा फटका पहिल्या बॉलवरती चौकार खेचतोय. मनसुबे स्पष्ट आहेत. आक्रमणाने केवळ आक्रमण मैदानावरती विजयासाठी गरज जर आपण पाहिली तर 22 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक, 22 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये आणि कंपल्सरी त्याला 22 असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. साहिल मोहिते अगदी पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेले साहिल वरती. पाहूया पुढचा बॉल. गोलंदाज साहिल तयार. यावेळेस समोर आव्हान असेल ते फलंदाज सागरचं. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. पंचांकडे लाऊड अपील, परंतु पंच तटस्थ, कारण की अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमतरता. स्पर्धा आपण पाहिलीत मित्रांनो, ही खरी पोचपावती या स्पर्धेची, कारण की मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक या मैदानावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केली गेलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेच्या शेवटाला इथे मात्र येऊन ठेपताना आपण पाहतोय. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. संतोष गोस्वामी की CID. याच तिथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झालंय. ज्या विकेटची वाट हा संघ पाहत होता. संध्याकाळचं सत्र, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि तिथून आपण पाहिलं तर सागर दरेकरच्या विकेटचं पतन होताना आपण जरूर पाहतोय. बॅटर सागर बॅक टू द पवेलियन.
तर नक्कीच नवीन फलंदाज सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मैदानावरती संध्याकाळचं सत्र आणि आपण पाहतो संध्याकाळच्या या सत्रामध्ये चालू ही गरमागरमीची मॅच. चला चला थोडासा टाइमपास कमी करायचा खेळाडूंना विनंती असेल, कारण की काही मिनिटांमध्ये इथे मात्र पूर्णपणे अंधार पडेल, सूर्यास्त होईल आणि सूर्यास्त होण्याअगोदर आपल्याला मॅच संपवायची आहे. सूर्यदेवताच्या साक्षीमध्ये खेळवली जाणारी ही लढत आपल्याला इथे संपन्न करायची आहे. चला टेस्ट मॅच सुरू आहे की काय असं वाटतंय. मैदानाच्या आतमध्ये सुरेश मोहिते आलेत फलंदाजीसाठी. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज मैदानावरती. चला 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 5:45 वाजलेत. घड्याळाचा काटा दर्शवतोय पुढचा बॉल गोलंदाज साहिलचा. यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉलला भिरकावून लावलंय. 8 टू द फेन्स. 4 धावांसाठी प्रसाद तावरेचा इशारा. चौकार. तर ऑन ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या बॉलवरती टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने मात्र जाऊन पोहोचते तब्बल 8 धावा धावफलकावर. सुरेश मोहितेंसावरती थोडंसं दडपण निर्माण करणारं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला होता, परंतु दडपणाला जुगारत मित्रांनो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून एक सुंदर फटका मैदानावरती खेळलाय. चौकार आलाय. 4 धाव्यांची टीमची धावसंख्या पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. आणि समीकरण जर का आपण पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. इथून 2 चेंडू निर्धाव किंवा विकेट्स येणं गरजेचं, कारण की अंतर भरपूर कमी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला प्रेक्षकांना थोडंसं मागे या. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सच्या पवेलियन मधले प्रेक्षक थोडेसे मागे या आपण. इथे वा कॅच मैदानावरती आपण पाहतो. एक सुंदर कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय श्री देवीदासजी खेडकर साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं. राजकीय क्षेत्रातील आणखीन एक मोठं नाव आपण पाहू शकाल. सन्माननीय श्री देवीदासजी खेडकर साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या समोर त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील इथे स्वागत होताना पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं परत एकदा मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत असेल. तर नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. शशी जाधव. तर याच दरम्यान आपण पाहिलं तर दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं आनंद माने उर्फ माने सरकार यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विकेट गरजेची होती, त्या विकेटचं पतन झालं मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला स्टेज समोर धुळू नका, लहान मुलांना विनंती असेल. 13 चेंडू आणि 18 धावा. मॅच गरमागरमीची आहे. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी होईल का? यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पाठीची कडा लागली होती मित्रांनो. जरूर सूर लगावला होता भर मैदानावरती जागोनं, परंतु बॉल जो येतो भूमीला दान झाला. धन्यवाद पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा येतोय. दोनही चेंडू डॉट येणं गरजेचं होतं आणि ते दोन्ही चेंडू डॉट इथे मात्र मैदानावरती येताना आपण पाहतोय. समीकरण जर मॅचचं पाहिलं तर येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. चला सर्वांना विनंती असेल की आपण जिथे कुठे असाल मित्रांनो आपण जागेवरती थांबायचं. पंच फक्त 1 मिनिटासाठी आपण मॅच थांबवायची आहे, कारण की काही असे हसरे बोलते चेहरे आज आपल्यामध्ये नाहीयेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जिथे कुठे बसला असाल तिथेच 1 मिनिटासाठी मात्र उभा राहायचंय, मौन धारण करायचं आहे. कारण की आपण पाहिलं तर आपल्यापैकी एक जबरदस्त खेळाडू संभाजी घोरपडे साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संघर्ष संघाचा माजी खेळाडू आणि खऱ्या अर्थाने एक उत्तम असं व्यक्तिमत्व सचिनजी खराटे देखील आज आपल्यामध्ये नाही आहेत. आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जिथे कुठे असाल त्या ठिकाणावरती आपण उभं राहायचं आणि जर कोणी कॅप परिधान केली असेल तर नक्कीच ती डोक्यावरची टोपी देखील काढायची आहे. एक साथ सावधान. ओम शांती शांती ओम. तर धन्यवाद सर्वांचा. असं म्हटलं जातं जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. एक काळाचा काळा दिवस आला आणि आपल्यातील बोलणारे
उत्तम अशी व्यक्तिमत्व देव मात्र त्यांच्या समवेत घेऊन गेला. संघर्ष संघाचा हुकमेका म्हणून ज्याला संबोधलं जायचं एक उत्तम असं व्यक्तिमत्व सचिनजी खराटे. आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती मी म्हणेल भरपूर साऱ्या युवकांना ज्यांनी क्रिकेटसाठी प्रेरित केलं आणि एक मार्गदर्शकाची भूमिका ज्यांनी प्रत्येकासाठी बजावली असे संभाजी घोरपडे आज आपल्यामध्ये नाहीयेत, परंतु या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होणार तेव्हा तेव्हा या व्यक्तिमत्वांची आठवण आल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीये. त्यांना या मैदानाच्या माध्यमातून स्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून मात्र श्रद्धांजली जरूर वाहिली जाते. आणि विनंती असेल चला आपण मॅचला सुरुवात करायची आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. आता मी म्हणेल या आदित्यप्रिय संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल प्रतीक ठाकूर यांना. आणि खऱ्या अर्थानं जर का सचिन कारवारने मागच्या मॅच प्रमाणे जर का गोलंदाजी केली ना इथे तर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत निर्माण केली जाऊ शकते. चला विनंती असेल रणजित कट्टे संघ जागोबाई थोडंसं स्पीड वाढवा. आपण मॅचचा संध्याकाळचं सत्र आहे. काल आपण पाहिलं सेकंड इनिंग मध्ये तर भरपूर वेळ खर्च झाला होता. ही अपेक्षा मी आज करत नाही आहोत. चला थोडंसं मागं सरकायचं. आदित्यप्रिय संघाच्या समर्थकांना विनंती आहे थोडं मागे या रोपवे आहे तिकडे थोडं मागं सरकायचं सर्वांनी. चला आयोजक आपल्याला विनंती आहे की जर आपण शक्य असल्यास तिथे जाऊन त्या खेळाडूंना मागे व्हायला सांगायचंय. फुलटॉस बॉल आहे त्याला लपटले फेकले. इथे आपण पाहिलं तर प्रयत्न अतिशय सुरेख आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल याचा प्रयत्न सुरेख 2 धावा तर पूर्ण तिसरीचा प्रयत्न इथं मात्र नसणार आहे. जर विशालची फिल्डिंग तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. हा षटकार जर का गेला असता मॅचची मजा संपली असती. षटकार अडवलाय आणि मॅच पुन्हा एकदा जिवंत ठेवली जाते. परंतु सचिन कारवार अतिशय खराब चेंडू मैदानावरती हाताळला गेला. फुलटॉस चेंडू तो देखील आपण पाहिलं तर बाहुबली खेळाडू प्रतीक ठाकूर याला जो या वर्षी एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. मागच्या वर्षी तर फक्त फलंदाजी करायचा परंतु या वर्षी गोलंदाजीमध्ये देखील आपल्या संघाला मॅच जिंकून त्याच्या माध्यमातून दिली गेली आहे. पहिल्या बॉलवरती आली आहे डबल. चेंडू शिल्लक आहेत 18 रन करायचे. 16 भव्य दिव्य असं मैदान खचाखच भरलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. स्पर्धा कोणाची असू द्या प्रेक्षकांचं प्रेम नेहमीच राहिले. त्या सर्व प्रेक्षक मायबाप वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत स्वराज्य चषक 2025 मध्ये. तर इथे पंचांचा इशारा आपण पाहिलं तर जरूर व्हाईट बॉलचा आलाय. विक्रमजी पवार आणि आपण पाहिलं तर प्रसादजी तावरे सर या मॅच साठी अंपायरिंगची भूमिका मात्र निभवत आहेत. आपलं देखील आभार व्यक्त करतो. खूप चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंना देखील केला परंतु क्रिकेट हे हार जीत होत राहते परंतु आपल्या आयोजनाला सहकार्यासाठी ते पंचांची भूमिका पार पाडतायत. इथे आपण पाहिलं तर ओव्हर द कव्हर चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न फेकी बरोबर येणं गरजेचं होतं आणि 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संध्याकाळचं सत्र आहे. चेंडू ट्रॅव्हल व्हायला अडचण होतीये आणि अशा वेळेस गॅप भेदण्याचं काम मात्र मैदानावरती जे क्रिकेट रसिक युट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत ना ही स्पर्धा आणि बघतायत आपल्या सर्वांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं पीटीसी लाईव्ह ने भरपूर सोपं केले प्रेक्षकांसाठी कारण की मैदानावरती अल्लोड गर्दी होते आणि पीटीसीचा जो व्ह्यू आहे ना लाईव्ह बघण्याचा तो देखील एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. किरणजी दळवे केतन दळवे त्यांच्या संपूर्ण टीमचे देखील आभार मात्र व्यक्त करूया. आज आपण पाहिलं तर आपले कॅमेरामॅन मोरे ते देखील प्रत्येक दृश्य अगदी अचूकपणे टिपताना जरूर या मैदानावरती बघायला मिळतात. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सिली मिड ऑफ यावेळेस सज्ज केला गेलाय ऑफ साइडचा फटका ब्लॉक करण्यासाठी आणि इथे तो फटका ब्लॉक झाला. यस प्रतीक ठाकूर या चेंडूला मारतो परंतु फक्त क्षेत्ररक्षक असल्यामुळे त्याने तो अटेम्प्ट देखील केला नाहीये. एक चांगली रणनीती मैदानावरती अपनवण्याचं काम जरूर केलं जात आहे परंतु काल जर आपण पाहिलं तर रितेश यादव याच्या माध्यमातून कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता ओव्हर द कव्हर्स फटके घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथेच त्या धावा वाचवल्या अमननं आणि मॅच आपल्या खिशात घातली. तर इथे आपण पाहिलं तर डबल माइंड झाला फलंदाज प्रतीक. 9 चेंडू 13 धावा. कोण जिंकणार कोण हारणार ही मॅच. प्रत्येक मॅच मध्ये आदित्यप्रिय संघ 2 धावांची पेनल्टी घेतली आहे तरी देखील प्रत्येक मॅच जिंकलाय. इथे मेगा फायनलची मॅच आहे इथे देखील 2 धावांची पेनल्टी. 9 चेंडू 13 धावा 9 चेंडू.
हा बॉल इथे पंच इशारा करतात अवांतरचा. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू बाहेर निघतोय आणि त्यालाच पंचांनी मात्र वाईट घोषित केलंय. प्रत्येक अवांतर चेंडू मॅच मधली मजा थोडीशी कमी करेल. संध्याकाळचे जवळपास 6 वाजून गेलेत तरी देखील प्रेक्षक वर्ग इथे मात्र उपस्थित आहे. त्यांना बघायचंय कोण जिंकेल कोण हारेल ही मॅच, कारण की एक नवीन विजेता मिळणार आहे या कळंबोली क्रिकेटला. त्यांना ते पाहायचंय मित्रांनो. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस आडवा बाटने फटका खेळलाय. 1 धाव तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसणार आहे. सचिन जाधव आलाय मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला. एक काळ गाजवला या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. तो सशी मैदानावरती. संध्याकाळ झाली आहे आणि खऱ्या अर्थानं लाईट्स देखील ऑन झाल्यात, परंतु मैदानावरती या सौम्य संध्याकाळामध्ये रंगणारी ही गरमागरमीची मॅच. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. मॅचचा आनंद घेतात प्रकाश दादा, मॅचचा आनंद घेतात खेडकर साहेब आणि मॅचचा आनंद घेत आहेत आपण पाहिलं तर माने सरकार आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर मोनिका ताई. आपल्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. थोड्याच दिवसामध्ये राजकीय पडल्यावरती देखील एक मोठी रस्सी केस पाहायला मिळेल, परंतु त्यापेक्षा मोठ्या गरमागरमीचं सिच्युएशन सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमचं धडपण वाढवेल. इथून मी ज्या प्रकारे म्हटलं मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती धावा आल्या नाहीत, या 2 बॉलवरती जर का धावा नाही आल्या तर मित्रांनो ही मॅच भरपूर अवघड होईल. सर्व प्रेक्षकांसाठी सांगतो की ज्या प्रकारची गरमागरमी ही आता सुरू आहे या सर्व पूर्वतयारी आहेत, कारण की येत्या 23, 24, 25 आणि 26 ला कळंबोली प्रीमियर लीगचा थरार आपल्या सर्वांना बघायला. गॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. तर नक्कीच येत्या 23, 24, 25 आणि 26 आपण पाहू शकाल कळंबोली प्रीमियर लीगचं एक थाटामाटामध्ये आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. या एरियातली या पनवेल तालुक्यातली सर्वात मोठी प्रीमियर लीग म्हणून जिला संबोधलं जातं, कारण की इतकं देखणं आयोजन मित्रांनो केलं जातं आपण पाहू शकाल सर्वच आयोजकांच्या माध्यमातून. आणि या वर्षी देखील आपण पाहिलं तर स्वप्नातील बाईक जिंकण्याची संधी प्रत्येक खेळाडूला असेल, कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी असेल 2 व्हीलर बाईक, त्यानंतर भरपूर साऱ्या बायसिकल्स, भरपूर सारे विविध प्रकारचे बक्षिस दिले जाणार आहेत. 8व्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र निशब्द राहिला फलंदाज. तर पंचांकडे जरूर आपण पाहिलं तर अचलभूत नजरेने पाहिलं होतं. 1 चौकाराने पूर्णपणे मॅचची हवा काढून टाकली आहे की काय, कारण की समीकरण उरलं. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. प्रेक्षक आता म्हणत असतील चेंडू दिसतोय तरी कसा या खेळाडूंना, परंतु ज्याला विजयाची भूक असते ना त्याला मात्र कोणताही क्षणी हा चेंडू फुटबॉल सारखा दिसताना पाहायला मिळतो. 6 चेंडू 7 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हारेल, परंतु आयोजक जिंकलेत, कारण की प्रेक्षकांची अल्लोट गर्दी देऊन जाते या संपूर्ण स्पर्धेची पोच पावते. एक जबरदस्त एक देखणं आयोजन आपण पाहतोय. स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली यांच्या मदतीने स्वराज्य चषक 2025 ज्या प्रकारचा असतो गणपती उत्सव, ज्या प्रकारचा असतो आपण पाहिलं तर दहीहंडी उत्सव, त्याच प्रकारची क्रीडा स्पर्धा आज मात्र या स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने भरवली गेली आहे. आणि हे खरं यश आहे संपूर्ण या स्वराज्य मित्र परिवाराचं. हे यश आहे कपिलजी जमदाड यांचं आणि मेहनत आहे आपण पाहिलं तर बाळा आणि प्रेम यांची आणि संपूर्ण शिवस्वराज्य संघाची, जी आज मात्र पणाला येताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला 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 मॅच सुरू करायची आहे प्लीज. KPL धमाका 2026 वेलकम एका मोठ्या स्पर्धेने या कळंबोली नगरीमध्ये केलं जाणार आहे. तर आपण पाहिलं तर 2026 वेलकम एक जबरदस्त पद्धतीने KPL स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. दिनांक 23, 24, 25 आणि 26 सर्व खेळाडूंना विनंती असेल की जानेवारी महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यांमध्ये सुट्ट्या आपण ऍडजस्ट करायच्यात, कारण की यावर्षी KPL 1-2 नव्हे तर तब्बल 4 दिवस या कळंबोलीमध्ये खेळवली जाणार आहे. 12 संघ, 12 संघनायक, आयकॉन खेळाडू असे किती काय असतील, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु आतापर्यंत खबर अशी आहे की 23 तारखेला सुरू होणार आहे KPL म्हणजेच कळंबोली प्रीमियर लीग या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आणि 18 तारखेला असेल तिचं ऑक्शन. पहिला बॉल किंचितचं अंतर आणि इथे पूर्ण झालं मित्रांनो विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. इट्स अ UT आउट. तर दांडी उद्ध्वस्त केली आहे. पुढचं दार झाकून ठेवलं. मागच्या दाराने चोरी कधी झाली हे फलंदाज प्रतीकला देखील समजलेलं नाहीये. बॅटर आउट झाला प्रतीक
आता कोणावरती विश्वास दर्शवला जाईल. अजून देखील आपण पाहिलं तर बाहुबली संघाच्या पवेलियन मध्ये आहे आणि यस इथे आपण पाहिलं तर आपली तलवार घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना फलंदाज अजिंक्य खटकाळे याला आपण पाहतोय. चला अजिंक्य थोडस स्पीड मध्ये जायचं आपण. अजिंक्यच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम आहे, परंतु अंकित रावत जी अस्मिता या संघाची जी मेहनत केली आहे लगातार मागच्या 3 मॅच मध्ये ती पणाला लावायची असेल तर ही मॅच आपल्या संघनायकाला जिंकून द्यावी लागेल. जवळपास 2025च्या शेवटाला आलोय. या संपूर्ण वर्षामध्ये काय घडलंय कोणीच विसरणार नाहीये, परंतु या वर्षाचा शेवट कशा प्रकारे केलाय हे प्रत्येक संघ मात्र आपल्या मनामध्ये ठेवणार आहे आणि हा शेवट कोणत्या माध्यमातून गोड केला जाईल हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं. चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 5 आणि धावा करायच्या त्या मात्र 7. जवळपास पीटीसीने 15,000चा आकडा क्रॉस केला या स्पर्धेच्या माध्यमातून व्ह्यूवरशिप मध्ये. काल देखील 15,000चा आकडा क्रॉस, आज देखील 15,000चा आकडा क्रॉस. 30,000 प्रेक्षकांनी घरी बसून ही स्पर्धा पाहिली आहे आणि मैदानाचा विचार केला तर साधारणतः 1,500 ते 2,000 पब्लिक इथे देखील या मॅचचा आनंद घेतात. म्हणजे एकंदरीत जवळपास 35,000 ते 40,000 लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि हे खरं यश आहे संपूर्ण स्वराज्य चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेचं. चला 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 रात्र मित्रांनो वैराची असते आणि रात्र व्हायच्या आधी मॅच संपून टाकायची आपल्याला. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बाहुबली आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर प्रेक्षक आता मात्र नख खायला सुरुवात झाली असेल. कोण जिंकेल कोण हारेल. काही प्रेक्षक तर म्हणत असेल कोणीही जिंकू द्या कोणीही हारू द्या, लास्ट बॉल पर्यंत मॅच गेली पाहिजे. कारण की क्रिकेटमध्ये कोणीही जिंकलं कोणीही हारलं तर विजय फक्त एकाचाच असतो, ते म्हणजे क्रिकेट. आणि या मैदानावरती क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट मित्रांनो होताना पाहायला मिळतंय. आणि या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात ना का केल्या जात आहेत. मी इथं चांगला खेळलो तर केपीएल मध्ये मी चांगल्या पॉईंट्स मध्ये विकला जाईल. मी इथं चांगलं प्रदर्शन केलं तर माझ्यावरती मोठी बोली लागेल. मी इथं चांगलं खेळलो तर 12 संघ मालकांपैकी कोणतरी मला त्यांच्या संघाचा संघनायक बनवेल. या गोष्टींसाठी मात्र इथे झुंज देताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू वाह काय गोलंदाजी आहे. चला स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघ ही बॉल आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सर्व प्रेक्षकांना ही स्पर्धा जर का आवडली असेल, आमचा स्वराज्य चषक आवडला असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू आणि नक्कीच आपण पाहिलं तर अजून देखील कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर चेंडू दोन्ही एकाच धाटणीचे एकाच खेळाडूला आणि त्यांचा निकाल देखील लागलाय तो मात्र DOT डॉट डॉट चेंडू. हा जर का निर्धाव आला ना तर गरमागरमी. जर कुणाला बीपी शुगरचा त्रास असेल तर कृपया मॅचचा आस्वाद घेऊ नका, कारण की ही मॅच कधी कुणाला झटका देईल ना हे कोणीच सांगू शकत नाहीये. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फेकी पहा मित्रांनो. 55-60 किलोचा खेळाडू आहे, परंतु 55-60 मीटर लांब थ्रो त्याच्या माध्यमातून केला जातोय. शिवम यादव याच्यासाठी देखील एकदा पाहिजेत. जबरदस्त फेकी. 2 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. या बॉल वरती समजेल षटकार लागेल शेवटच्या बॉलला की चौकार लागेल अंकित रावत, परंतु एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ही स्पर्धा आवडली असेल तर जबरदस्त स्पर्धा. रात्रीचा अंधार थोड्याच वेळामध्ये येईल, परंतु कोणत्या संघाला उजेड देऊन जाईल हे देखील कळत नाही अजून देखील. तर नक्कीच रात्रीच खेळ चाले मित्रांनो. या मैदानावरती आपण जरूर पाहतोय 2 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. अजिंक्य की अंकित कोण आपल्या संघनायकाला खुश करेल हे देखील पाहणं गरजेचं. चला चला प्रेक्षक मित्रांनो आतुर झालाय विजेता पाहण्यासाठी. पुढचा बॉल. बॉलर तयार. हा बॉल इथून मात्र समीकरण बदलतंय. ही मॅच कोणी जिंकू द्या कोणी हरू द्या, स्पर्धा आवडली असेल तर माझ्या पाठी बोला गणपती बाप्पा. संपूर्ण मैदानाचा आवाज आला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. तर नक्कीच मित्रांनो ही स्पर्धा जबरदस्त आहे. पंच जोपर्यंत सामना डिक्लेअर करत नाहीत तोपर्यंत आतमध्ये कोणीच येऊ नका.
एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. मायक्रोफोन बंद राहील. पंचांच्या परवानगीशिवाय देखील आतमध्ये कोणीच जायचं नाहीये. सर्व प्रेक्षकांना एकच नम्रतेची विनंती करतो, या विभागामध्ये थोडंसं मागं थांबा. बाउंड्री लाईनला कुठलाच इश्यू तुमच्यामुळे नकोय. चला बाळा, इथे तुम्ही जायचं 2 मिनिटं, इकडे जरा लक्ष द्यायचं आपण. आणि दोन्ही संघांना विनंती करतोय की ज्या ठिकाणी षटकार जाऊ शकतात ना, प्रेक्षक प्लीज थोडंसं मागे थांबा. एकदा मॅच डिक्लेअर झाल्यानंतर काय तो उत्साह तुम्हाला करायचा तुम्ही करू शकता, परंतु शेवटचा 1 मिनिट आपण थांबायचंय. चला चला चला, एवढा वेळ घेऊ नका. मॅच गरमागरमीची आहे. एकदा मोमेंटम संपला ना मॅचचा, तर मग काही निकाल लागू शकतो. अंकित मी म्हणेल गरमागरमीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय, परंतु तुम्ही जर का मॅच थांबवली तर मात्र पूर्णपणे या मॅचची मजा निघून जाणार आहे. प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं तर इथे. चला अमन प्लीज मैदानाच्या बाहेर यायचं आपण. चला मॅच सुरू करायची आहे लवकरात लवकर. अमन लोहिया आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. आयोजक डायरेक्ट पेनल्टी देतील तुम्हाला असं सांगता येते, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. अजिंक्य खटकाळे मनगदांमध्ये ताकद ठेवतो मित्रांनो षटकार लगवण्याची. चौकार किंवा एकेर दुहेरी असती तरी डबल माइंड झाला असता, परंतु षटकार हा खेळाडू लगावू शकतो. परंतु अंकित रावत 7व्या आसमानावरती त्याचा कॉन्फिडन्स आहे, कारण की 6 चेंडू 7 धावांची गरज होती आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 2. आता समीकरण होते येणारे चेंडू 1 आणि विजयासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज. बसलेला प्रेक्षक वर्ग आता उभा राहिलाय. उभा राहिलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र जागा झालाय आणि नक्कीच विचार करतोय पैजा लागले तिथे एकमेकांच्या. कोण जिंकणार, काय म्हणतील आणि अजिंक्य षटकार मारणार, काय बोलतील अंकित डॉट काढणार, परंतु इथे क्रिकेट मात्र नक्की जिंकणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. संपूर्ण कळंबोलीकरांना विनंती आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शेवटच्या बॉलचं स्वागत करायचंय. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. बॉल जोपर्यंत संपत नाही टाळ्यांचा आवाज थांबता कामा नये. चला 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 चला, मॅच सुरू करा मित्रांनो. 1 चेंडू 5 धावा. चला टाळ्या होऊ द्या. आणि इथे काय घडतंय, स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, किंग्स 11 स्मार्ट संघ चॅम्पियन्स ऑफ स्वराज्य चषक 2025. चला जल्लोष तर होणार मित्रांनो, कारण की पोरं इथे मात्र जिंकले येतं. बिनजोड विजय मात्र संपादन केला जातो. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर चांगला खेळ तुम्ही केला, उपविजेते ठरलात, त्यासाठी आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स तुमचं देखील मनपूर्वक आणि खूप खूप असा आभार. पैसा वसूल मॅच मित्रांनो प्रेक्षकांसाठी झालेली आहे. अंकित रावत एकदा जोरदार टाळ्या. संपूर्ण संघाने अगदी सकाळपासून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं नाहीये. त्यांचं म्हणणं होतं जेव्हा आम्ही फायनलची ट्रॉफी उचलू तेव्हाच आम्ही सगळे मॅन ऑफ द मॅच घेऊ. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सर्व संघासाठी झाल्या पाहिजेत. स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघासाठी. तर नक्कीच सनी सिंग यांच्या माध्यमातून अंकित यांच्यासाठी तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक आणि 4ही संघ आपल्याला विनंती असेल की आपण नक्कीच प्रेझेंटेशन साठी मात्र संपर्क साधा. या लवकर. चला संतोष गोस्वामी आणि चिंटे आपल्याला विनंती आहे की आपण स्टंप्स जमा करायचे. जबरदस्त खेळ मित्रांनो. या कळंबोलीच्या इतिहासामधली एक हिस्टॉरिक विन तिला म्हणावी लागेल. 6 चेंडू आणि 7 धावा डिफेंड केल्या गेल्यात. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री देवीदाजी खेडकर साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेन कपिलदादा जमदाडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री देवीदाजी खेडकर साहेब यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. तर नक्कीच प्रियश पाटील यांच्याकडनं रणजित कट्टे पाटील संघाला 5000 रुपये देण्यात येणार आहे. त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीम झाल्यासाठी झाल्या पाहिजेत.
आणि त्याचबरोबर अंकित रावत ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं यासाठी देखील रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक प्रेश आत्माराम पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. चला चारही संघ या, कारण की मित्रांनो आचारसंहितेचा लागू झालेले आपल्या विभागामध्ये आपल्याला लवकरात लवकर प्रेझेंटेशन मात्र पूर्ण करायचंय. त्यामुळे मी चारही संघांना विनंती करेन, आर्यन साई कृपा संघ, त्याचबरोबर सुपर टीची माऊली संघ, आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ आणि चॅम्पियन संघ स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅच संघ, चला लवकरात लवकर प्रेझेंटेशन साठी या आपण. तत्पूर्वी आपण सत्कार घेणार आहोत. मी विनंती करेन ओमकारजी बोराटे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर